श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे लिंबू पाणी पिण्याचे फायदे, तोटे, योग्य पद्धत, कोणी घ्यावं कोणी टाळावं. तर आयुर्वेदानुसार रोज लिंबू पाणी पिल्याने शरीरातील वात, पित्त, कफ हे तीनही दोष बॅलन्स होत असतात. सतत तहान लागणे, अजीर्ण होणे, भूक न लागणे, पोट जड होणे, पोट साफ न होणे, पोटात जंत असणे, लघवी साफ होत नसेल, यावर एक उत्तम उपाय म्हणजे लिंबू पाणी पिणे. युरिन इन्फेक्शन असेल, किडनी स्टोनमध्ये खडा विरघळण्यास मदत होते या लिंबू पाण्यामुळे. रक्त शुद्ध होते. त्वचा विकार जसे की चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग हे सुद्धा नाहीसे होऊन त्वचा तजेलदार होते. शरीरातले जे टॉक्झिन्स आहे ते शरीराबाहेर टाकले जातात. जर का आपण योग्य आहार, थोडासा व्यायाम यासोबत लिंबू पाणीचं जर सेवन केलं तर अतिरिक्त वाढलेले वजन, चरबी, कोलेस्टेरॉल हे कमी होण्यास मदत होते. लिंबूत व्हिटॅमिन सी असल्यामुळे इम्युनिटी वाढते. वारंवार सर्दी, खोकला, शिंका येणे असा त्रास असेल तर त्यावरही याचा चांगला फायदा होतो. कोरडा खोकला असेल तरीसुद्धा लिंबू पाणी हे उपयुक्त ठरतं. तर हे सर्व फायदे मिळवण्यासाठी हे लिंबू पाणी योग्य पद्धतीनं घेणं महत्त्वाचं असतं. म्हणजे लिंबूतील ॲसिडचा जर अतिरेक झाला, म्हणजे जास्त दिवस जास्त प्रमाणात घेतलं तर त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात. वेट लॉससाठी म्हणून किंवा फ्रेश वाटतं म्हणून अनेकांना लिंबू पाणी घेण्याची सवय असते, पण त्यामुळे दुसराच त्रास जाणवू लागतो. मग त्यामध्ये पित्ताचा त्रास होत असेल तर तो वाढतो, म्हणजेच आम्लपित्त, घशात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणं, ॲसिड रिफ्लक्स किंवा हर्टबर्न असं सुद्धा आपण म्हणतो. अगदी कमी वयात हाड ठेचूळ होणं, दातांची सेन्सिटिव्हिटी वाढते, कारण ॲसिडमुळे दातावरचा जो प्रोटेक्टिव्ह लेअर असतो इनामल तो कमी होतो. केस गळायला लागतात. आणि जर रेग्युलर 4-5 वर्ष कोणी सलग लिंबू पाणी घेत असेल तरी सुद्धा स्त्री व पुरुष दोघांमध्येही हार्मोनल इम्बॅलन्स होऊन वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं टाळावं. आता बघणार आहोत कोणी घ्यावं, कसं घ्यावं व किती घ्यावं. रोज सकाळी 1 ग्लासभर कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, आणि जर का जास्तच वजन असेल तर जास्तीत जास्त अर्ध्या लिंबाचा रस घेणं हे सफिशियंट आहे. जेवणानंतर पचन सुधारण्यासाठीही तुम्ही अशाच पद्धतीने घेऊ शकता. फक्त तुम्ही जेव्हा लिंबू पाणी घ्याल तर तासभर नंतर कुठलेही दुधाचे पदार्थ, तसेच सकाळीही दुधाचा चहा, कॉफी घेणं टाळायचं आहे. कारण दुधामध्ये जर तुम्ही लिंबू पिळला तर त्यातून आमिष तयार होतं आणि त्यामुळे बरेच आजार निर्माण होतात. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की लिंबू पाणी घेतल्यानंतर 1 घोटभर साधं पाणी प्यायचं आहे, म्हणजे दातांवर जे काही ॲसिड लागलेलं आहे ते निघून जातं आणि दाताचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला होत नाहीत. तर अशा प्रकारे मॅक्झिमम अर्ध्या लिंबाचाच रस आपल्याला वापरायचा आहे. तर हा लिंबाचा रस किंवा लिंबाचं पाणी जे आहे ते सलग 2 महिने घ्यावं. मग 1 आठवडा किंवा 15 दिवसांचा गॅप घ्या. पण जर अगदी वजन जास्त आहे, 70 किलोपेक्षा जास्त, तर तुम्ही 3-4 महिने कंटिन्यू घेऊ शकता व त्यानंतर वापस 8 ते 10 किंवा 15 दिवसांचा गॅप घेऊन चालू करू शकता. पण जर तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा आधी सांगितल्याप्रमाणे काही लक्षणं दिसत असतील तर त्वरित लिंबू पाणी घेणं बंद करायचं आहे. तर आता बघूया हे लिंबू पाणी कोणी घ्यायचं नाही आहे. ज्यांना आम्लपित्त म्हणजेच ॲसिड रिफ्लक्सचा त्रास असेल त्यांनी घ्यायचं नाही आहे. सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी किंवा कुठल्याही द्रव पदार्थांचं त्यांनी सेवन करायचं नाही आहे. लिंबू हा तुम्ही भाजी, भात यामध्ये पिळून खाऊ शकतात. उपाशीपोटी घ्यायचं नाही आहे. तर बऱ्याच जणांना लिंबू सूट होत नाही किंवा ॲलर्जी असते, त्यांनीही लिंबू न घेता आवळा घ्यायचा आहे. मग तो कोणत्याही स्वरूपात घेतला तरी चालेल, जसे की आवळ्याचे चूर्ण पाण्यात मिक्स करून घेऊ शकता किंवा आवळ्याचा रस, मोरावळा अशा कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकता. फक्त आवळा सुपारी व लोणचं टाळायचं आहे, कारण याच्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं. ज्यांना सांधेदुखी किंवा म्हणजे सांधे झिजल्यामुळे सांधेदुखी आहे त्यांनी अगदी कमी प्रमाणात लिंबू पाणी सेवन करायचं आहे. म्हणजेच 1 ग्लास पाण्यात फक्त 1 ते 2 थेंब टाकून घ्यायचं आहे. पण ज्यांना आमवात असेल, गाऊटचा त्रास असेल तर अशांनी लिंबाचा रस आणि पाणी घेणं उपयुक्त आहे. परंतु सांध्याची झीज झाली असेल तर त्यांनी हे लिंबू पाणी थोड्या प्रमाणात किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे.
ज्यांना दातांची सेन्सिटिव्ह असेल त्यांनीसुद्धा लिंबू पाण्याचं सेवन करू नये. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला सूट होत असेल तर रोज लिंबू पाणी घ्यायला हरकत नाही आहे. त्यातही गॅप ठेवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, हसत रहा. धन्यवाद.